केंद्रीय प्रवृत्तीचे मापन यामध्ये. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपण पदमाला काय असतात, पदमालेचे प्रकार पाहिले, साधी, खंडित आणि सतत पदमाला हे तिन्ही प्रकार पाहिले. आणि सध्या आपलं जे काही अर्थमॅटिक मीन, समांतर माध्य, त्याचे गुण आणि दोष हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिले आहेत. आज आपण जे काही गणितीय माध्य किंवा समांतर माध्य आहे त्याचं शॉर्टकट मेथड किंवा लघु पद्धती, मराठीमध्ये त्याला लघु पद्धती म्हणतात, त्या पद्धतीने आपण कसं काढायचं याबाबत चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी लघु पद्धती, हे बघा ही स्लाइड, या स्लाइड पर्यंत आपण आलो होतो, दोष पाहिले. त्यानंतर ही आकडेवारी आहे. तर ही जी मेथड आहे, जेव्हा घटकांची संख्या म्हणजे जे काही आकडेवारीची संख्या मोठी असल्यानंतर ही पद्धत वापरली जाते, किंवा मग ही पद्धत काही ठिकाणी वापरली जाते. तुम्हाला जेव्हा तुम्हाला मीन काढायचं असेल त्यावेळेला तुम्हाला जी सोपी वाटते ती पद्धत वापरून मीन काढायची आहे. असं काही नाही की ही पद्धत वापरायची का ही पद्धत, हे तुम्ही ठरवायचं आणि त्या पद्धतीनं मीन काढून त्याचा आन्सर तुम्ही दिलं पाहिजे. एक्झाम मध्ये असेल किंवा इतर ठिकाणी जसे गरजेनुसार तुम्ही पद्धत वापरली पाहिजे. तर या ठिकाणी जे काही सेम तीच पद्धत आहे, फक्त या ठिकाणी आपण काय करतोय, डेव्हिएशन किंवा विचरण काढतोय. जे काही आकडेवारी दिलेली आहे, हे गुण दिलेले आहेत विद्यार्थ्यांचे. पहिल्या विद्यार्थ्याला 11, 4, 10, 28, 60, 5, 10, 20, 50 असे गुण 9 विद्यार्थ्यांचे गुण दिलेले आहेत. 9 विद्यार्थी म्हणजे काय, तर आपलं एन, नंबर ऑफ स्टुडंट. ठीक आहे. एकूण अवलोकनाची संख्या किती आहे, 9 विद्यार्थ्यांची मार्क्सची आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहे. आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडायची आहे. चढत्या किंवा उतरत्या क्रमाने इथं मांडलेली दिसते, 4, 5, 10 अशा प्रकारे 9 अवलोकन आहेत आणि 9 विद्यार्थ्यांच्या मार्क्सचा आपल्याला सरासरी काढायची आहे. तर यामध्ये पहिली स्टेप जी आहे, या ठिकाणी आपण स्टेप पण दिलेले आहेत तुमच्या माहिती करता. जे काही टप्पे आहेत, पायऱ्या आहेत, या पण तुम्ही लक्षात घ्या. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, दिलेली माहिती प्रथम चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहायची आहे. लिहिली आपण. दिलेल्या मूल्यापैकी कोणतीही एक संख्या गृहीत माध्य म्हणून निवडायची आहे. निवडलेली संख्या शक्यतो सर्वात लहान किंवा सर्वात मोठी नसावी, म्हणजे ती मध्यभागाच्या आसपासची असावी अशी निवडलेली संख्या गृहीत माध्य असे म्हणतात. आता या ठिकाणी आपण गृहीत माध्य 20 का निवडले, तर ही मध्यभागी आहे. जर तुम्ही 4 निवडलं तर ती लहान निवडली जाईल. आपल्याला जरी गृहीत माध्य निवडायचं असलं तरी ते एक विचार करूनच निवडायचं आहे, किंवा मग तुम्ही जी काही मागची पद्धत बघितली त्या पद्धतीने काढूनही निवडू शकतात. किंवा ठीक आहे, इथे काही असं नाहीये की तुम्ही 20च निवडावी. चालतंय. आहेत आता आपले स्टुडंट 7च्या आसपास आहेत. 7 नाही, 1, 2, 3, 4, 5 5च आहेत. 1, 2 लेफ्ट झाले वाटतं. बोल सौरभ, बोला बोला, बोलायचंय का काही? तर ठीक आहे. तर आपण काय पाहतोय, नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत आपल्या सेकंड इयरच्या वर्गामध्ये 9 विद्यार्थी आहेत. त्यांच्या मार्क्स आपण आपल्याला इथे दिलेले आहेत. एकाला, पहिल्या विद्यार्थ्याला 4, 5 अशा प्रकारचे आपण उतरत्या क्रमाने याची मांडणी केली आहे. आणि मग जे काही आपण त्या ठिकाणी मध्ये बघितला होता किंवा त्या पद्धतीमध्ये, प्रत्यक्ष पद्धतीमध्ये मध्ये बघितला होता, त्याच्याऐवजी आपण वेगळ्या पद्धतीने शॉर्टकट मेथडनं मध्ये कसा काढायचा हे आज अभ्यासतोय. तर आपण स्टेप्स विचारात घेत आहोत. पहा, तिसरी जी स्टेप आहे ही तुम्हाला डीएक्स काढायचा आहे. डीएक्स म्हणजे काय, तर काल्पनिक माध्यापासून विचलने घ्यावी. ही विचलने डीएक्स स्वरूपात मिळतील. डी म्हणजे काय, तर विचलन. तर विचलन घ्यायचं आहे. आणि डीएक्स म्हणजे काय, तर डीएक्स कसं काढायचंय, तर हे जे काही 20 आहे, 20 ही संख्या आहे. यातून
20 या संख्येतून आपल्याला ही जी काही एक्स आहे ठीक आहे, तेच बघूया. आता त्यानंतर काय करायचं, डीएक्स स्वरूपात मिळतील ग्रहित माध्यमापासून विचलन दिलेले मूल्ये मायनस ग्रहित माध्य असं करायचं आहे. त्यानंतर धन आणि ऋण संख्येची बेरीज करायची आहे. त्यानंतर काय करायचंय, धन आणि ऋण संख्येची बेरीज करायची आहे. या ठिकाणी पहा 78 आणि 60 इक्वल टू 18 आलेलं आहे. त्यानंतर येणारे मूल्य डीएक्स खाली लिहा, याला सिग्मा डीएक्स म्हणजे जे काही विचलन आणि चल आहे याची जी काही सगळ्यांची बेरीज केली आहे तिला आपण समेशन डीएक्स म्हणतात. म्हणजेच विचलनाची बेरीज चिन्ह विचारात घेऊन त्यांची बेरीज करावी, सिग्मा डीएक्स लागते आणि आलेल्या बेरीजेस अवलोकनाच्या संख्येने भाग द्यावा, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत त्यांनी भाग द्यावा आणि मिळालेल्या उत्तराची व काल्पनिक मध्याची बेरीज करावी. अशा प्रकारच्या ह्या स्टेप आहेत. या ठिकाणी मला वाटतं काहीतरी आकडेवारी चुकीची या ठिकाणी दिसते. तर 20 मधून 20 शून्य होतात, 11तून 20 गेले तर -9, 11तून 10तून 20 गेले तर -10. ठीक आहे, अशा प्रकारचे इथे आणि 10तून 20 वजा केले तर -10 होतात आणि 10तून -20 केले तर -15 होतील. तर या ठिकाणचा हा आकडा चुकीचा आहे, वाटतं चुकीचा आहे. 4 मधून -20 गेले तर खाली 16 राहतील, -16 या ठिकाणी असतील. आणि या ठिकाणी तसंच मग 28 मधून 20 गेले तर 8. तर इथं काय करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. समजले का तुम्हाला? इथे काय करतोय आपण, डीएक्स कसा करायचा आहे. तर त्या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष पद्धतीमध्ये आपण जे मध्य बघितला त्यामध्ये डायरेक्ट प्रत्यक्ष पद्धत होती. त्या ठिकाणी आपण फक्त या संख्यांची बेरीज करायचो आणि यांनी त्याला भागाकार करायचो. हे आपण साध्या पद्मालिकेत किंवा वैयक्तिक पद्मालिकेत त्याप्रमाणे करायचो. पण या ठिकाणी आपल्याला लघु पद्धती, शॉर्टकट मेथड याचं नाव आहे आणि या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे. नंतर या ठिकाणी पहा, ही संख्या डीएक्स ही कशी काढली आहे हे तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो. जे काही तुम्ही ग्रहित माध्य पकडलेला आहे, ग्रहित माध्य जो तुम्ही घेतलेला आहे 20 हा ग्रहित माध्य या ठिकाणी आहे. 20 हा प्रत्येक संख्येतून तुम्हाला वजा करावा लागेल. या ठिकाणी पहिल्याच संख्येमध्ये थोडी चूक झाली, तर 10च्या ऐवजी 16 असावं. तर आणि यानंतर याची बेरीज तुम्हाला करायची आहे. तर ह्या मायनस संख्या असल्यामुळे ह्या प्लस संख्येतून तुम्हाला वजा कराव्या लागतील. हे पहा, या सगळ्या 60 येतात. तुम्ही गणित करा किती येतात बघा. या ठिकाणी 16 प्लस 20, हा 60 येते. इथं 16 आहे बरं का, 10 स्पेलिंग मिस्टेक झालंय लिहिण्यामध्ये. या ठिकाणी 16 आहे, 60 आणि इथं 78 येतात हे. तर मग ही मायनस ही प्लस, तर मग प्लस किती येईल, 18 येईल. बरोबर, तुम्हाला समजायला लागले. 78 मधून 60 वजा करून टाकले, खाली 18 उरतात. मग आपलं सिग्मा डीएक्स, हे जे काही सिग्मा डीएक्स आहे हे किती आलंय, या ठिकाणी 18 आहे. आणि त्यांनी आपल्याला आपला फॉर्म्युला काय सांगतोय, ए म्हणजे काय, तर ग्रहित माध्य, ग्रहित धरलेला माध्य किती आहे, 20 आहे. प्लस काय करायचंय, सिग्मा डीएक्स, सिग्मा डीएक्स म्हणजे डीएक्स ची केलेली बेरीज किती आली, 18. आणि एन म्हणजे अवलोकनाची किंवा विद्यार्थ्याची संख्या जी काही आपण धरली आहे ती किती आहे, 9. मग माध्य, गणितीय माध्य इज इक्वल टू 20 प्लस 18 भागिले 9. तर 9 दोन्ही 18 आणि म्हणजे गणितीय माध्य किती आला, 22. आता हे बघा, हे साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला यामध्ये काय अडचण, ही स्लाइड आपल्या समोरच आहे.
पायऱ्या लक्षात ठेवायची, तुम्हाला पायऱ्या पाठ करायची काही गरज नाही. इथे तुम्हाला समजलंय का बघा काय काय केलंय. तुम्ही एकदा परत एकदा मला विचारा जर नसेल समजलं तर. हा विचारा. सर ते फॉर्म्युला दिलेला आहे ना तिथे, ए हो हो. एम दिलेला आहे, ते एम म्हणजे काय? एएम म्हणजे ग्रहित माध्य, अर्थमॅटिक मीन, याचा आपण शॉर्ट फॉर्म घेतला. ए म्हणजे एएम म्हणजे गणितीय माध्य, ग्रहित धरलेला. ओके सर. तुम्ही काय करायचंय या पद्धतीमध्ये, पहिल्या पद्धतीमध्ये तुम्हाला येतं का माध्य काढायला? आपण याच्या अगोदर एक पद्धत शिकली आहे, तिला आपण डायरेक्ट प्रत्यक्ष पद्धत म्हणालो होतो. त्यामध्ये आपल्याला असा ग्रहित माध्य वगैरे धरायची गरज नव्हती. ठीक आहे, त्या पद्धतीमध्ये तुम्हाला आलं तर हे सोपं आहे. यामध्ये फक्त फरक काय आहे, तुम्हाला इथं ग्रहित माध्य धरायचं आहे आणि डीएक्स विचलन, जे काही विचलन आहे, विचलन आणि जे काही संख्या आहे त्याचा तुम्हाला वजाबाकी करून डीएक्स काढायचा आहे. ठीक आहे, 4 20 गेले म्हणजे ही ग्रहित माध्येची संख्या आहे, ही सगळ्या संख्येतून तुम्हाला वजा करायची आहे. अरे लेफ्ट का झाल्या? ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्याला कोणाला, आकाश तुम्हाला समजतंय का? सर ते 20च्या जागी दुसरी संख्या जर पकडली तरी चालतं का? हो चालते, पण ती सगळ्यात लहान नसू नये किंवा सगळ्यात मोठी नसू नये. आता मग तुम्ही आपण डायरेक्ट 60च पकडताल. 11 पकडली किंवा 28 पकडली तर चालेल ना, उत्तर सेमच येईल. असं आहे का? हा, नाही तर तुम्ही 60च नाही तर 4च पकडाल, असं नाही करायचं. 11 ठेवून बघा ना तुम्ही, एकदा तुम्ही करून बघा, तुमच्याकडे वही पेन असेल तर 11 ठेवून बघा. 11 जरी ठेवली तरी उत्तर तुमचं 22च यायला पाहिजे. तर इथे फक्त काय करायचं तुम्हाला, ग्रहित मागचं जर गणित तुम्हाला जमलं असेल, मागचं जर मध्य काढायला तुम्हाला प्रत्यक्ष पद्धतीमध्ये जमलं असेल तर त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये फरक काय आहे, या ठिकाणी तुम्हाला ग्रहित माध्य काढायचं आहे आणि ते ग्रहित माध्य सगळ्या संख्येतून तुम्हाला वजा करायचं आहे. मग तुम्हाला काय मिळेल, डीएक्स म्हणजे विचलन आणि त्या घटकाचा विचलन थोडक्यात त्याला नाव आपण मराठीमध्ये विचलन म्हणतात. तर काय करायचं, डीएक्स या ठिकाणी काढायचं आहे आणि डीएक्स ची सगळ्यात शेवटी बेरीज करायची आहे आणि ती बेरीज जी येईल त्या बेरजेला अवलोकनाच्या संख्येने भागाकार द्यायचा आहे आणि त्यामध्ये जे काही ग्रहित माध्य आहे तो मिसळायचा आहे किंवा त्यांची बेरीज करायची आहे. एवढ्या स्टेप आहेत आणि साध्या सोप्या स्टेप आहेत. प्रत्यक्ष पद्धत सोपी होती, त्या ठिकाणी तुम्ही फक्त या सगळ्या संख्यांची बेरीज करायचा आणि त्यातनं त्याला 9 भाग द्यायचा आणि ते माध्य निघायचं. त्या पद्धतीने जरी केलं तर 22च येईल. बघा तुम्ही आता हे पाहिजे, यांची सगळ्यांची एक्स ची बेरीज करा, किती येते बघा. 4 + 5 + 10 + 10 11 20 + 28 198 येते आणि 198 ला जर तुम्ही 9 ने भाग दिला तर 22च उत्तर येईल. बघा प्रत्यक्ष पद्धतीने जरी काढलं तरी 22च उत्तर येईल. हे पहा, तुम्ही स्वतः तुमच्याकडे वही पेन असेल तर काढू शकता किंवा कॅल्सीवर पटकन काढू शकता. प्रत्यक्ष पद्धतीने त्या फॉर्म्युला जो काही तुम्हाला सांगितलेला आहे त्या फॉर्म्युल्याने पण उत्तर तुमचं सेमच येईल. मी आता माझ्या मोबाईलवरती काढला आहे, तर मोबाईलवर तुम्हाला दिसतंय बघा, उलट दिसेल तिथं. तर उत्तर तुम्हाला एवढंच माहित झालं पाहिजे की उत्तर सेम येतं. या ठिकाणी तुम्हाला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला काय आहे, गणितीय माध्य बरोबर किंवा इज इक्वल टू, इंग्लिश मध्ये इज इक्वल टू, गणितीय माध्य बरोबर एएम तर या ठिकाणी
आपल्याला फक्त फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. गणितीय माध्य इज इक्वल टू आर्थिक गृहीत धरलेलं माध्य प्लस सिग्मा डीएक्स. डीएक्स आपल्याला काढायचं आहे. डीएक्स कसं काढलं जातंय हे लक्षात ठेवायचंय. गृहीत माध्य सगळ्या संख्येतून तुम्हाला वजा करायचं आहे, तेव्हा तुम्हाला डीएक्स निघेल आणि त्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर सिग्मा डीएक्स निघेल. आणि अवलोकनाची संख्या म्हणजे ज्या काही वारंवारता आहे, फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे विद्यार्थ्याची संख्या आहे, तिला तुम्हाला एन पकडायचं आहे. एन इज इक्वल टू 9 या ठिकाणी आपण पकडला आहे. सेकंड इयरच्या 9 विद्यार्थ्याच्या गुणाचा मध्ये जे काही तुम्हाला गुण मिळालेले आहेत परीक्षेमध्ये त्याचा आपण मध्ये काढलेला आहे. तर हे लक्षात आलंय का? तुम्ही एकदा सर्वजण नीट स्लाइड कडे पहा, आपण कसं केलंय हे पण पहा, आणि एखादी स्टेप फॉर्म्युल्यामधलं जे काही घटक तुम्हाला कळाला नसेल, समजला नसेल, ते तुम्ही सांगा. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. दुसऱ्या म्हणजे खंडित मालिकेमध्ये आपल्याला बघायचं आहे. या स्टेप मी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. नाही समजलं तर तुम्ही उद्या विचारा. एकदा तुम्ही थोडस लक्ष द्या. फक्त आपण या ठिकाणी एक उदाहरण घेतलंय, पण आणखी आपण काही उदाहरणं घेऊया. गणितीय माध्य काढण्याच्या काही स्टेप आहेत. ह्या स्टेप तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, हे आपण चर्चा केलेली आहे. आता हे खंडित पदमालिकेमध्ये लघु पद्धतीने जे काही गणितीय माध्य कसा काढायचा हे आपण पाहणार आहोत. तर आपल्याला माहितीये खंडित मालिका कशी असते, त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दिलेली असते, वारंवारता आलेली असते. तर या ठिकाणी वारंवारता आणि गुण, जसं त्या ठिकाणी आपण पहिल्या विद्यार्थ्याला 4 असं गृहीत धरलं होतं गुण मिळालेले, त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण 10 गुण 10 विद्यार्थ्याला मिळाले, 30 गुण 12 विद्यार्थ्यांना मिळाले, 30 गुण 8 विद्यार्थ्यांना मिळाले, 40 गुण 9 विद्यार्थ्यांना आणि 50 गुण 11 विद्यार्थ्याला मिळाले. ही मागं पुढे संख्या झालेल्या आहेत, तुम्हाला स्लाइड वरती असं वाटेल, पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळं आपण काय केलं, ह्याची उभ्या म्हणजे सारणी पद्धतीने मांडणी केलेली आहे का, तर तुम्हाला ते चांगलं अंडरस्टँडिंग व्हावं यासाठी. तुम्ही अशा प्रकारे टेबल बनवा, जेणेकरून तुम्हाला त्याच ठिकाणी डीएक्स काढता येईल आणि एफ डीएक्स पण काढता येईल. तर मग त्या संख्येला पण आपण उतरत्या किंवा चढत्या क्रमाने, अगोदरच त्या संख्या उतरत्या किंवा चढत्या क्रमाने आहेत, त्याप्रमाणे आपण लिहिलेलं आहे. 10, 20, 30, 40, 50. 10 मार्क किती? 10 स्टुडंटला 10 मार्क आहेत, तर 50 गुण 11 स्टुडंटला मिळालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी एन इज इक्वल टू या संख्येची बेरीज येईल. तर या संख्येची बेरीज बघा, 10, 20 बरोबर 50 येते. एन इज इक्वल टू 50. तुम्ही कॅल्सीवर काढून बघा, जर हेच यामध्ये काही मिस्टेक वगैरे झाली असेल तर आपल्याला कळेल. हे बघा, 20, 28, 30 आणि हे 20 म्हणजे 50. एन इज इक्वल टू 50. आता हे इथं दिलेलं इथं द्यायला पाहिजे. एन इज इक्वल टू 50 आहे. एन या ठिकाणी एन कोणता आहे, तर फ्रिक्वेन्सी जी काही वारंवारता दिलेली आहे, विद्यार्थ्याची संख्या, नंबर ऑफ स्टुडंट दिलेला आहे, ते या ठिकाणी अवलोकनाची संख्या किंवा विद्यार्थी संख्या म्हणजे एन इज इक्वल टू 50 विद्यार्थ्यांचे आपण मार्क्सचं मध्ये काढतो आहोत. या ठिकाणी पण सेम आपल्याला पहिल्यांदा डीएक्स काढायचा आहे. डीएक्स कसा काढणार, तर तुम्ही एक गृहीत माध्य पकडायचं आहे. तर गृहीत माध्य आपण पाहिलेलं की एक तर मोठी संख्या पकडायची नाही आणि छोटी पण नाही, मध्यभागातली संख्या असावी, जेणेकरून आपल्याला मध्य काढताना सोयीचं होईल. मग त्यामुळे आपण काय केलंय, 30 ही संख्या पकडली आहे. या ठिकाणी 30 संख्येतून काय करायचं आहे, 30 संख्या ही प्रत्येक संख्येतून वजा करायची आहे. तर बघा, 10तून 30 वजा केले तर खाली 20 उरतात, 12तून 30 वजा केले तर 10 उरतात, सॉरी 12तून 30 वजा केले तर 18 उरतील. इथे पण थोडीशी मिस्टेक झालेली दिसते आकड्यामध्ये. ठीक आहे, स्लाइड वरती टायपिंग करताना मिस्टेक झालेली आहे. इथं 18 आहे, त्यानंतर 8 मधून 8 सॉरी हा तसं नाहीये, मी सांगण्यात चुकतो. ही फ्रिक्वेन्सी मधून वजा करायची नाही, एक्स मधून, त्या घटकामधून वजा करायचे आहे. तर हे पहा, 10तून 30 वजा केले, खाली राहिले 20, आणि 20 मधून 30 जर वजा केले तर 10 राहतात, 30 शून्य. 40 मधून 30 काढले तर 10 प्लस 10 उरतील, आणि 50 मधून 30 वजा केले तर प्लस 20 उरतील. या ठिकाणी तुम्ही स्लाइड कडे लक्ष द्या, या ठिकाणी कशा पद्धतीनं केलेलं आहे. तर आपल्याला हे डीएक्स निघला. तर
यानंतर आपल्याला पुढची जी स्टेप आहे याची बेरीज डीएक्स ची नाही करायची. या ठिकाणी फॉर्म्युला थोडा चेंज केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला एफ डीएक्स काढावा लागेल. एफ डीएक्स या ठिकाणी प्रत्यक्ष पद्धतीमध्ये आपण एफ एक्स काढलं होतं. ठीक आहे, एफ एक्स काढलं होतं. या ठिकाणी आपण एफ डीएक्स काढणार आहोत. तर या ठिकाणी ए पहा, मग या दोन्हीचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. तर 20×10 200, इथं 200 लिहिलेलं आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला टेबल तयार करून लिहायचं आहे. 12×10 120, 8ने शून्याला भागलं गुणलं तर 0 उत्तर येईल. 9×10 90 आणि 11 आणि 20चा गुणाकार केला तर 220 उत्तर येईल. तर या सगळ्यांचं जर तुम्ही व्यवस्थित हे केलं तर या ठिकाणी पहा 200 120 आणि 90 220 यांची जर बेरीज केली, सिग्मा डीएफ एक्स काढलं तर इज इक्वल टू -10 येईल. बघा तुम्ही -10 येतं. त्यानंतर सेम फॉर्म्युला आहे, फक्त या ठिकाणी सिग्मा एफ डी, तिथं आपण सिग्मा डीएक्स लिहिलं होतं. या ठिकाणी सिग्मा एफ डी एक्स, इथं एक्स पण लिहा भागिले एन. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा ए इज इक्वल टू गणितीय माध्य, ए म्हणजे काय, गणितीय माध्य बरोबर आहे 30, जे काही आपण गृहीत धरलेला माध्य आहे 30. या ठिकाणचा हा इथे लिहिला आणि प्लस, तर प्लसच्या ऐवजी आपण मायनस चिन्ह का दिलंय इथे, तर -10 आहे. प्लस मायनस काय होईल, आपण गणिते शिकलो आहोत, प्लस मायनस काय असतं, मायनस होत असतं. करेक्ट. तर आणि नंतर मायनस किती आहे 10 आणि एन किती आहे 50. 50 ने 10ला भागिले तर काय येईल, -0.2 येईल. 30 मधून मायनस ही जी संख्या आहे ती वजा केल्यानंतर 29.8 उत्तर येईल. ठीक आहे, आता पहा साध्या पद्धतीमध्ये आणि प्रत्यक्ष पद्धतीमध्ये काय फरक आहे. तर त्या ठिकाणी फक्त आपण सिग्मा डीएक्स घेतलं होतं, म्हणजे या संख्येची बेरीज केली होती. या ठिकाणी आपण काय केलंय, सिग्मा एफ डीएक्स घेतलेला आहे. सिग्मा एफ डीएक्स कसं काढलंय हे तुम्ही लक्षात घ्या. एफ आणि डीएक्स यांचा आपण गुणाकार करून आले, यांची एफ डीएक्स ची बेरीज केलेली आहे. गुणाकार करून जी संख्या आल्यात त्याची आपण बेरीज केलेली दिसते. त्याच्या पण दुसऱ्या स्लाइड मध्ये स्टेप आपण दिलेले आहेत बघा. खंडित मालिकेत समांतर माध्य काढण्यासाठी लघु पद्धतीचा वापर प्रामुख्याने केला जातो. त्यामध्ये पहिला आहे प्रथम पद मूल्यापैकी एक्स कोणतीही एक संख्या गृहीत माध्य म्हणून निवडावी. कोणतीही तुम्ही एक संख्या गृहीत माध्य म्हणून निवडा. त्यानंतर गृहीत माध्यापासून काय करायचं, तुम्हाला विचलन काढायचं आहे. डीएक्स ज्याला आपण म्हणतोय त्याला इंग्लिशमध्ये डेव्हिएशन म्हणतात बघा, डेव्हिएशन. आता मीन डेव्हिएशन वगैरे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. स्टँडर्ड डेव्हिएशन त्या ठिकाणी आपण व्याख्या वगैरे बघणार आहोत, डेव्हिएशन म्हणजे काय. ठीक आहे, तर आता फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आपल्याला गृहीत माध्यापासून काय करायचंय, विचलन काढायचंय, डीएक्स काढायचं आहे आणि विचलन वारंवारता यांचा गुणाकार करायचा आहे. विचलन जे आलेलं आहे, विचलन म्हणजे हे विचलन डीएक्स हे विचलन आहे आणि वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आणि गुणाकारांची बीजगणितीय बेरीज करा. म्हणजे मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस, त्याची बेरीज तुम्हाला करायची आहे. सिग्मा एफ डी एक्स काढायचा आहे आणि बेरजेस वारंवारतेच्या बेरजेने यांनी भाग द्यायचा आहे 17त किंमत ठेवून. आणि सूत्रात किंमत ठेवून ए चे मूल्य काढायचे आहे. ए म्हणजे काय, तर गणितीय माध्य. अशा प्रकारे खंडित पदमालेमध्ये तुम्हाला काढायचं आहे. या दोन्ही मध्ये काही प्रॉब्लेम आहे का बघा बरं एकदा, काय तुम्हाला काय कुठे अडचण वाटते. बोला सौरभ, कोणाला बोलायचंय काय, हात वरी केलेले तुम्ही. या दोन्ही मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटतो का, कसं काढायचंय हे थोडक्यात तुम्हाला समजलं आहे का. तर आपण पुढची जे काही आहे सतत पदमालेत जर का आकडेवारी वर्गीकरणामध्ये दिलेली असेल, वर्गामध्ये दिली असेल, तर त्यामध्ये आपण कसं काढायचं हे आपण विचार करूयात. त्या दोन्ही मध्ये तुम्हाला थोडक्यात समजलं आहे का. अर्पिता तुम्हाला समजलंय का कसं काढलंय आपण. हो सर, मला फॉर्म्युला आणि पुढचं समजलं, पण जी सारणी तुम्ही स्लाइड नंबर 34 वर दाखवली होती का, ती रिपीट दाखवा. 34 वर हा सर, ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, ती विद्यार्थी संख्या
हो हो, विद्यार्थी संख्या. तर वरती 10 गुण मिळालेले 11 विद्यार्थी आहे. 10 गुणिले, नाही नाही 10 गुण. अहो, नाही नाही, हे 11 इथलं तुम्ही संख्या नका पकडू. 10 इथे 10 आहेत संख्या. हम्म. ठीक आहे, हे गुण आणि विद्यार्थी संख्या आहे ना, ही इथलीच पकडा तुम्ही. हे जे बरोबर लिहिलेलं आहे, इथे विद्यार्थी संख्या थोडी पुढे गेलेली दिसते. आणि हे 10 इथे 10, 20 12 असं आहे. 30 8 40 9 आणि 50 11 असं आहे. हा सर, तेच कन्फ्युजन झालं होतं. नाही नाही, ते स्लाइड मध्ये दिसताना तसं दिसतंय, कारण ते टायपिंग वगैरे करते वेळेस. पण म्हणून आपण इथे मांडणी केली बघा त्याची, बरोबर मांडणी केली. 10च्या पुढे 10 लिहिलंय, 20च्या पुढे 20, 20च्या पुढे 12, 30च्या पुढे 8, 40च्या पुढे 9. हे 9 विद्यार्थ्यांना 40 गुण पडलेले, 40 गुण मिळालेले आहेत. 11 विद्यार्थ्यांना 50 गुण. मग त्याचा आपण पुढच्या स्टेप काय केल्यात हे समजलं का? हो सर. हा, मग हे पुढचं महत्वाचं आहे, कारण हे पुढचं तुम्हाला समजलं ना. डीएक्स कसा काढायचा, गृहीत माध्य पकडायचं आणि ते गृहीत माध्य सगळ्या घटकातून वजा करायचं. कशातून करायचं वजा? फ्रिक्वेन्सीतून करायचं का घटकातून करायचं, या गुणातून? गुणांतून. हा, करेक्ट, बरोबर, करेक्ट संपलाय. आणि नंतर समजलं आहे तुम्हाला. नंतर ह्या डीएक्स काय करायचं, एफ डीएक्स कसं काढायचं समजलं ना. कुणाकुणाचा गुणाकार केला आपण? एफ आणि डीएक्स चा गुणाकार केला, मग सिग्मा डी एफ एक्स. करेक्ट करेक्ट. आणि ते फॉर्म्युल्यामध्ये मांडणी केली येस. आणि फॉर्म्युल्याच्या सहाय्याने काढलेलं दिसतंय. ठीक आहे. आता हे दोन पद्धतीमध्ये आपण प्रत्यक्ष पद्धत आणि लघु पद्धत म्हणजे कसा काढायचा, आणि उत्तर एकच येईल बरं का. तुम्ही त्या पद्धतीने जरी काढलं तरी उत्तर सेमच येईल. तर तुम्हाला नुसतं गणितीय माध्य काढा म्हणून सांगितलं तर तुम्ही प्रत्यक्ष पद्धत वापरली काय, किंवा ही पद्धत वापरली काय, किंवा ही पद्धत थोडी अडचणीची वाटेल, तर तुम्ही जेव्हा तुम्हाला एकच काढायचं असेल तेव्हा प्रत्यक्ष पद्धत तुम्ही वापरू शकता. उत्तर सेमच येईल, उत्तर काही चेंज होणार नाही. आपण वेगवेगळ्या पद्धती अभ्यासतो आहोत. आता गणितीय माध्य जे काही सतत पदमालेमध्ये लघु पद्धतीने कसा काढायचा हे आपण या स्लाइड वरती पाहणार आहोत. त्याच्या पण आपण स्टेप काही खाली लिहिले आहेत, किंवा आपण स्टेप तयार करू शकतो. आता पहा, एका वर्गातील विद्यार्थी गुण खालील प्रमाणे आहेत. त्यावरून विद्यार्थ्याचे गुणाचे माध्य काढा. तर या स्लाइड वरती बघा, आपण काय केलंय, 0 ते 10 गुण मिळालेले, 0 पासून 10 पर्यंत गुण मिळालेले किती विद्यार्थी आहेत वर्गामध्ये? 8 विद्यार्थी आहेत, असं आपण या ठिकाणी लिहिलंय. तर प्रत्येक वर्गांतर जे आहे त्याच्या पुढे आपण जी काही संख्या लिहिली ती त्या विद्यार्थ्याची संख्या आहे. मग विद्यार्थ्याची संख्याची बेरीज किती, इथं 40 दिलेली बघा, या ठिकाणी बेरीज केलेली 40. ठीक आहे, तिला आपण या ठिकाणी 40, ही 40 ही बेरीज आहे. n=40 काढला आपण, आणि त्यानंतर पण एक्स आपल्याला घ्यावं लागेल फॉर्म्युल्यामध्ये. तर आपण प्रत्यक्ष पद्धतीने मिड पॉइंट काढला होता बघा. मिड पॉइंट कसा काढला होता आपण? तर त्याच पद्धतीने तुम्हाला मिड पॉइंट मधला पॉइंट म्हणजे मधलं मूल्य तुम्हाला काढायचं, मिड व्हॅल्यू. ठीक आहे, मध्यम ह्या जे काही वर्गांतर आहे त्याचं मधलं मूल्य तुम्हाला काढायचं आहे. आपण प्रत्यक्ष पद्धतीमध्ये पण काढलं होतं, या ठिकाणी पण सेम ते करायचं आहे. 0 ते 10 मध्ये 5 आहे, 10 ते 20 मध्ये 15. हे कसं, 20 आणि 10 ची बेरीज केली आणि त्याला 2 जर भाग दिला, 15 ही संख्या मिळेल आपल्याला. मिड पॉइंट कसा, मिड व्हॅल्यू कशी काढायची आहे तशी काढू शकता, किंवा एक अंदाजित तुम्हाला माहिती 20 ते 30च्या दरम्यानची संख्या कोणती असेल तर 25 आहे, 30 ते 40च्या दरम्यानची संख्या 35 आहे. अशा प्रकारे तुम्ही मिड पॉइंट काढून घ्या, पहिली पायरी. दुसरी पायरी काय, तर एन काढून घ्या. या सगळ्या फ्रिक्वेन्सीची बेरीज करा. n=40 या ठिकाणी आपण काढलं. नंतर ज्याप्रमाणे तुम्ही डीएक्स प्रत्येक ठिकाणी विचलन काढताय तसंच विचलन एक मधली संख्या, मिड पॉइंट मधली संख्या गृहीत माध्य म्हणून पकडा. तर या ठिकाणी आपण 25 पकडली. गृहीत माध्य काय पकडलाय, 25 पकडलाय. 25 मधून प्रत्येक मिड पॉइंट मधून 25 वजा करा. ठीक आहे, मिड व्हॅल्यू तुम्ही मधलं मूल्य काढलंय वर्गांतराचं, त्याच्यातून तुम्ही 25 ला वजा करा. हे पहा, 5 तून 25 गेले 20, 15 तून 25 गेले 10,
अशा प्रकारचं तुम्हाला विचलन किंवा डीएक्स मिळेल आणि मग त्या डीएक्स वरून तुम्हाला एफ डीएक्स काढायचा आहे. त्याप्रमाणे आपण पहिल्या स्लाइड वरती काढलाय खंडित पद मिळाले तसाच या ठिकाणी काढायचा आहे. 20नी 8 आणि 20चा गुणाकार केला तर -160, कारण आपण प्लस मायनस 2 चिन्ह असतील तर मायनस हे चिन्ह घेतो. बघा तुम्ही आपल्या गणितीय भाषा काय सांगते, प्लस मायनस असेल तर मायनस आपण घेत असतो. 5 आणि 10चा केला तर -50. 0 आणि 4ला जर गुणलं तर शून्याचे उत्तर येईल. कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यानंतर शून्यच उत्तर येत असतं. 35 ठीक आहे. त्यानंतर एफडीएक्स काढतोय तर 10 × 10 = 100. 7 × 20 140. 7 2 14 बरोबर 140. आणि साहित्रिक 18 इथे 180 येईल. या ठिकाणी 180 येईल. हा तर हे पहा. ओ सॉरी 180. तर याचं जे आहे ना, याची आपण सिग्मा एफडीएक्स काढायचे आपल्याला. तर 160 आणि 50 यांची वजा 100 140 180 याच्यातून जर आपण 160 आणि 50 वजा केले तर खाली किती संख्या उरेल? 200 उरेल का 210? 160 + 50 म्हणजे 210 मधून 180 + 140 + 100 -100. आता 210 या ठिकाणी आपल्याला सिग्मा एफडीएक्स काय मिळेल? 210 मिळेल. ठीक आहे. तर सेम फॉर्म्युला आहे. सिग्मा ए = गणितीय माध्य बरोबर आहे जे काही गृहीत माध्य आहे तो प्लस सिग्मा एफडीएक्स इंटू किंवा भागिले एन. तर बघा आपण एम काय पकडले? एम म्हणजे काय? तर गृहीत धरलेला माध्य काय पकडलेला आहे इथं? 25. करेक्ट. 25 हा गृहीत माध्य आहे. त्यानंतर 210 कोणती आहे? सिग्मा एफडीएक्स ही जी काही संख्या आलेली आहे ही 210 या ठिकाणी फॉर्म्युल्यात आपण ठेवली आहे. आणि हे 40 कुठून? तर अवलोकनाची संख्या जी काही फ्रिक्वेन्सी म्हणजे विद्यार्थ्याची संख्या किती आहे? 40. ही 40 या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आणि नंतर ए = 25 + 5.25. बघा 40 न 210 ला भागाकार केला तर किती येतात? 5.25 येतात. ते आपण लिहिलेले आहेत त्या ठिकाणी, घेतलेले आहेत त्या ठिकाणी. आणि 25 + 5.25 म्हणजे ए = 30.25. असं तुम्हाला लघु पद्धतीनं या ठिकाणी अशा पद्धतीनं फक्त गृहीत माध्य तुम्हाला पकडायचं आहे आणि डीएक्स विचलन काढायचंय आणि विचलनाची बेरीज करायची आणि त्याला अवलोकनाच्या संख्येने काय करायचंय? भागायचं आहे. तर बघा या स्लाइड वरती तुम्हाला काही अडचण आहे का? बघा बरं. आता तुम्हाला जे काही तुम्ही मीन काढताय, मी तुम्हाला एक आकडेवारी देतो छोटी, त्याचं उत्तर सांगू शकता का तुम्ही? बघा आता कोणत्याही पद्धतीने काढा का. ठीक आहे. असं आकडेवारी देतो म्हणलं की एक एक लेफ्ट होत आहेत. ठीक आहे. मी काय करतो तुम्हाला काही म्हणजे आपल्या ग्रुपवर काही आकडेवारी टाकतो, तुम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करा. तर आता तुम्हाला यामध्ये दोन्ही पद्धतीमध्ये मीन काढता येईल का? बोला. सर ते डीएक्स कसं काढलेलं आहे ते नाही समजलं. हा बरं झालं विचारलं तुम्ही. डीएक्स कसं काढलंय हे पहा. आपण जे गृहीत माध्य पकडतोय, गोखले, रेणुका नाव आहे तुमचं? ठीक आहे. रेणुका, आपण जे गृहीत माध्य पकडतोय, गृहीत माध्य या ठिकाणी काय पकडले? 25. बरोबर. हो. आणि हे मधलं मूल्य काढल्यावर आपण मिड व्हॅल्यू काढली. इथं गृहीत माध्य आपण 25 पकडलेलं आहे. 25. मग 25 काय करायचं? जे काही मिड व्हॅल्यू आहे यातून वजा करायचं. 5 25 गेले खाली किती होतात? 5 25 गेल्यावर खाली किती होतात? या ठिकाणी लिहिलेलं आहे ना, तुम्ही फक्त समोर बघायचंय. 20 कसे आले हे तुम्हाला समजायला पाहिजे फक्त.
डीएक्स कसा काढलाय आपण? माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? हे पहा, जे काही गृहीत माध्य पकडलंय ते सगळ्या संख्येतून तुम्हाला वजा करायचं आहे. प्रत्येक संख्येतून वजा करायचं आहे. 5 25 गेले, खाली राहिले 20. -20. 20. हा हा. हे पहा, तुमच्याकडे 5 रुपये आहेत आणि कुणाचे तरी तुम्हाला 25 रुपये द्यायचे. तुम्ही 5 रुपये देऊन टाकता, खाली किती उरतील? 20 रुपये ऋण, म्हणजे उसने घेतलेले जे काही 20 रुपये तुमच्याकडे उधारी राहील. याच ठिकाणी 20 आलंय कसं, तर 25, 5 मधून 25 गेले, खाली राहिले 20. ठीक आहे. रेणुका, माझा आवाज येत आहे ना? बघा, तुम्हाला हो, समजत आहे ना येतोय. हे 20 कसे आले? हा, तर 20 हा, कसे ते आले 20 तुम्हाला कसे समजलं आले ना? सर? 20 तर कसे प्रत्येक आले हे संख्येतून समजत नाही मला. समजत नाहीये. हा, 20 कसे आले हे नाही कळत आहे. -20. 25 आहे ना, 25 आपण गृहीत माध्य पकडला आहे. 25. हा. ढ आहे. एवढा का स्पीडने सांगाल मस्त, तरी म्हणते मला 20 कसे आले मला समजत. हा, ठीक आहे. हे पहा, 20 कसे आले? 5 मधून तुम्ही 25 वजा केल्यानंतर 20 येतात. 25 कुठून घेतले? तर आपण गृहीत माध्य पकडलं. ठीक आहे. गृहीत माध्यममधून. हो. हा, गृहीत माध्य वजा केलं आपण प्रत्येक संख्येतून. 5तून 25 गेले, हा. खाली राहिले 20. 15तून 25 गेले, खाली राहिले 10. पण ते ऋण चिन्ह का दिलंय आपण? कारण मोठी संख्येतून लहान संख्येतून आपण काय आणि करतोय? मोठी संख्या वजा करतोय. वजा करतोय. करेक्ट. हा, आता बोर्डवर असल्यानंतर आपण बरोबर समजतो, पण हे स्लाइड वरती असल्यामुळे ठीक आहे, थोडा उशीर लागतो समजायला. तर 15तून 25 गेल्यानंतर -10 उरतील ना, ऋण 10, उणे 10. ठीक आहे. आणि इथं ओके, मग 25 समजलंय 25 सर. गेल्यानंतर 0. करेक्ट. हो, समजले. हा, आता हे डीएक्स कसं काढायचं हे तुम्ही सांगा एकदा, आता परत तुमच्या पद्धतीने सांगा. कसं काढलं आपण? 25 मधून 5 वजा केले. 5तून 25 वजा केले. 5तून 25 वजा केले म्हणजे 20 आले. हा, -20. -20. हा, आणि करेक्ट. त्यानंतर 15तून 25 वजा केली. वजा केले. तर हो हो, 10 तुम्हाला ही -10 आले. स्लाइड दिसते ना? करेक्ट. हा हा. हो सर. 25 25 0. नंतर हे 10 कसे आले? काय सर? खाली 10 कसे आले? +10. प्लस 35 मधून 25 35 मधून 25 वजा केले. खाली 10. ठीक आहे. तशाच पद्धतीनं प्रत्येक ठिकाणच्या 55 मधून 25 गेल्यानंतर किती उरतात? 30 उरतात. आणि मग हे डीएक्स काढलेला आता समजलं ना कसं काढतोय आपण? हो सर. 25 संख्या का घेतली आपण? ती मध्ये आहे म्हणून. हा, गृहीत माध्य आपण पकडली आहे, म्हणजे आपण गृहीत माध्य गृहीत घेतला माध्यम. आहे. गृहीत अंदाजित माध्य पकडला आहे. गृहीत म्हणजे काय? गृहीत माध्य म्हणजे काय? तर अंदाजित माध्य. अंदाजित एक अंदाज लावला की हा माध्य असू शकतो. हा, तर ती संख्या तुम्ही कोणती घेऊ शकता. 25 च्या ऐवजी तुम्ही 35 घेतली तरी चालेल, किंवा 15 घेतली तरी चालेल. फक्त लहान संख्या घ्यायची नाही, 5 किंवा 55. ठीक आहे. लहान किंवा मोठी संख्या घ्यायची नाही, बाकी कोणती घेतली तरी उत्तर सेमच येईल. आता डीएक्स समजलं. एफडीएक्स कसं काढलं समजलं का रेणुका तुम्हाला? सर काय? एफडीएक्स, हे एफडीएक्स कसं काढलं? डीएक्स समजलंय सर. हो, पण एफडीएक्स एफडीएक्स कसं काढलं आपण? एफडीएक्स डीएक्स आणि एफ चा गुणाकार केला आपण. गुणाकार केले. हो, गुणाकार करून आपण एफडीएक्स काढला आहे. हा, तुम्ही काही असं म्हणजे निसंकोचपणे बोला, जेवढं जमते तुम्हाला. समजत जेवढं समजते तेवढं सांगा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आपण सगळे विद्यार्थी आहोत, आपण शिकण्यासाठी चालू. तर एफडीएक्स कसं काढायचं? तर डीएक्स आणि एफ याचा गुणाकार करायचा आहे. एफडीएक्स इथं कोणतं चिन्ह नाही, याचा अर्थ काय? गुणाकाराचं चिन्ह असतं. मग
8 दोन्ही 16 आणि शून्याला शून्य आणि इथं मायनस चिन्ह असल्यामुळं आपण कधीही प्लस मायनस या दोन प्लस मायनस मध्ये मायनस गुणाकारामध्ये मायनसचं चिन्ह घेत असतो. हा एक गणिताचा नियम आहे. त्यानंतर 10 पाचा 50 इथे 50 एफ डीएक्स कसं काढायचं तर एफ आणि डीएक्स याचा गुणाकार करून एफ डीएक्स काढायचं आणि मग आपल्या फॉर्म्युल्यात आपल्याला सिग्मा एफ डीएक्स पाहिजे तर सिग्मा एफ डीएक्स कसं काढणार तुम्ही सांगा बरं एकदा. सर गुणाकार करून. एफडीएक्स गुणाकार करून काढलं पण सिग्मा एफडीएक्स सिग्मा कशाला म्हणायचं कालच्या लेक्चरला होतं का तुम्ही? नाही सर, कालच्या लेक्चरला अटेंड नाही झाले होते मी, काही प्रॉब्लेम. बरं बरं ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. तर ते त्या पद्धतीमध्ये तुम्हाला थोडंफार समजलं असतं ना. सिग्मा म्हणजे काय तर एकूण संख्येची बेरीज करायची. सिग्मा एफडीएक्स या ठिकाणी आपण लिहिलंय सिग्मा एफडीएक्स. एफडीएक्स कुठे इथं तर या ठिकाणची सगळ्या संख्येची तुम्हाला बेरीज करावी लागेल. तर बेरीज किती येते 210 येते बघा. 210. हो आता मग हा त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सगळं मांडणी केली. मग ए इज इक्वल टू 25 प्लस 210 डिवायडेड बाय 40 हो. याप्रमाणे मी काढलेला आहे. ठीक आहे. सोपी पद्धत आहे. जर यामध्ये आता तुम्हाला बघा हा जो काही फॉर्म्युला आहे यामध्ये कोणती संख्या तुम्हाला अडचणीची वाटते की कळत नाही ही संख्या कुठून आली. एन कुठून घेतलं तुम्हाला माहिती आहे ना. एन म्हणजे काय या ठिकाणी सगळ्यांना एक सूचना आहे की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जो काही सूत्र आहे फॉर्म्युला आहे हा व्यवस्थित समजला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला फॉर्म्युला नाही समजणार तोपर्यंत तुम्हाला ते कुठून आलं आणि ते फॉर्म्युल्यात कसं मांडायचं हे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लवकर समजणार नाही. रेणुका हे एन म्हणजे काय एकूण अवलोकनाची संख्या फ्रिक्वेन्सीची आपण बेरीज केली 40. 8 5 4 10 7 6 यांची आपण बेरीज केली ती 40 आली म्हणून आपण या ठिकाणी एन इज इक्वल टू 40 आहे म्हणून इथं एनच्या जागी आपण 40 मांडणी केली आहे. 25 कुठून आले तर 25 आपला ग्रहित माध्य आहे. 25 आपण जो काही इथं ग्रहित माध्य पकडलाय तो हा बोला. एन म्हणजे जे फ्रिक्वेन्सी काढलेली त्याची बेरीज त्याला एन करेक्ट करेक्ट करेक्ट. हो 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 फ्रिक्वेन्सी काढली त्याची बेरीज प्रत्येक ठिकाणी फ्रिक्वेन्सी काढली त्याची बेरीज त्याला आपण एन म्हटलेलं आहे. ठीक आहे. आपण एनच्या ऐवजी सिग्मा एफ पण लिहू शकतो सिग्मा एफ पण लिहू शकतो पण एन आपण यासाठी लिहितोय सिग्मा एफ लिहिल्यानंतर लवकर कळणार नाही. एन आपण सगळीकडे वापरले म्हणून एन या ठिकाणी लिहिलेलं दिसतंय. ठीक आहे. फ्रिक्वेन्सीची बेरीज तुम्हाला बरोबर समजलं आता एन इज इक्वल टू फ्रिक्वेन्सीची बेरीज करायची आहे आणि सिग्मा एफडीएक्स कसं घेतलंय तर हे एफडीएक्स ची बेरीज करायची. बरोबर. या संख्येची बेरीज करायची बघा. या जे संख्येत नाही एफडीएक्सच्या खाली त्यांची बेरीज केली 210 आलेली आहे रेड मध्ये दिसते. आणि डीएक्स कसं काढायचं हे तुम्हाला आता बऱ्यापैकी मग डीएक्स त्यानंतर एफडीएक्स आणि सिग्मा एफडीएक्स कसं काढायचं हे समजलं आहे. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये त्याची मांडणी केली 25 प्लस 210 भागिले 40 आणि त्याचं उत्तर 30.5 30.25 आलेलं दिसतंय. कोणत्याही पद्धतीने तुम्हाला काढता आला पाहिजे. मी काही संख्या देईल जरी नाही समजलं तर तू उद्याच्या लेक्चर मध्ये विचारा. आज मी काय करतो ही स्लाइड परत तुम्हाला पाठवतो. परत काही माझ्याकडे नोट्स आहेत त्या पण पाठवतो जेणेकरून त्याचाही तुम्ही अभ्यास करा. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण ह्याची प्रॅक्टिस सराव तुमच्याकडून करून घेऊ. एक उदाहरण मी तुम्हाला देतो लेक्चर मध्येच. ठीक आहे. किंवा मग उदाहरण देतो ते सोडून घेणार म्हणल्यानंतर बाकीचे मुलं जॉईनच होणार नाहीत असं करू नका. हे आपण तुम्हाला समजण्यासाठीच करतोय सगळं. ठीक आहे. तर आता पुढचं इथपर्यंत कोणाला काही अडचण. सौरभ तुम्हाला समजलंय का सौरभ? आकाश तुम्हाला समजलं का? हो सर समजलं. हा ठीक आहे. तर तुम्ही एकमेकाला थोडी मदत पण करा बरं का. ज्यांना समजलं नाही त्यांना थोडस समजून सांगा घरी पण इकडे तिकडे भेटल्यानंतर. ठीक आहे. तर हे एवढं समजायला काही अवघड नाही. फक्त आपल्याला फॉर्म्युला समजला पाहिजे आणि फॉर्म्युलातल्या संख्या आपण कुठून घेतल्यात हे तुम्हाला एकदा समजलं बरोबर ते गणितीय पद्धतीने तुम्ही करू शकता. मीन मोड मिळेल हे पहिलं चॅप्टर काही अवघड नाही आहे, सोपं आहे. पहिला नाही तर तुमच्या सगळ्याच स्टॅट मध्ये कुठलाही भाग एवढा अवघड नाही जे तुम्हाला समजणार नाही. सगळं सोपंच आहे. फक्त तुम्हाला लक्ष द्यायचंय. फॉर्म्युला पाठ करायचा आहे. फॉर्म्युला पाठ करून त्या फॉर्म्युल्यातल्या संख्या कशा काढायच्या
कशा कुठून घेतल्यात एवढं समजलं की सगळं तुम्हाला आपोआप समजेल. आता ठीक आहे, आपण आजच्या भागामध्ये काय शिकलो तर लघु पद्धतीने प्रत्येक मालिकेमध्ये गणितीय माध्ये किंवा गणितीय मध्ये कसे काढायचा हे आजच्या भागामध्ये आपण शिकलो आहोत. प्रत्यक्ष पद्धतीने अगोदर शिकलो होतो, आज आपण शॉर्टकट मेथड, इंग्लिशमध्ये शॉर्टकट मेथड आणि मराठीमध्ये लघु पद्धतीने कसा काढायचा हे आपण चर्चा केली. आता पुढचा भाग आपण बघूया. आज तुमचं गृहपाठ काय हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. ठीक आहे, कुणालाही कोणता फॉर्म्युला जर कमेंट मध्ये टाका म्हणलं तर पटकन, नाही हे टायपिंग मध्ये सिग्मा वगैरे असे शब्द येणार नाहीत कमेंट मध्ये, नाही पण तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, आता आपण पुढचा भाग घेणार आहोत मध्यमान. तर त्याआधी मला सगळ्यांना म्हणजे बऱ्यापैकी समजलंय मागचं, त्याचं क्लेरिफिकेशन हवं आहे. तुम्हाला जर एखादं उदाहरण दिलं तर नक्कीच तुम्ही मीन कोणत्या ना कोणत्या प्रत्यक्ष पद्धतीने काढा किंवा लघु पद्धतीने काढा, दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही काढू शकता. तुम्हाला दोन पद्धती याकरता शिकवल्यात कारण आपल्याला पुढं डेव्हिएशन वगैरे हे शब्द येणार आहेत, त्यामुळे अगोदरच डेव्हिएशन म्हणजे काय असतं हे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात कळावं यासाठी आपण दोन पद्धती अभ्यासल्या आहेत. आता आपण या ठिकाणी मध्यमा पाहत आहोत. ठीक आहे, मग आपण काय करू आज, मागचं काही तुम्हाला काही अडचण असेल तर ते विचारा, कारण मध्यमा आपण उद्या सुरुवात करू. तुम्हाला आतापर्यंत जे शिकवलं होतं आपण मीन, त्यामध्ये काही अडचण आहे का? नाही सर, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला नाही, दुसऱ्याला कोणाला? मुंजाजी, हिंगोलीकर, तुम्हाला समजलंय का? ठीक आहे, तर सगळ्यांना बोलत चला तुम्ही, काही नाही, आपण सगळे इथं शिकण्यासाठी आलो. काय कुणाचं चुकलं तरी असं काही नाही. ठीक आहे, तर तुम्ही आपण मध्यमाला सुरुवात, आता 2 वाजलेत, तर आपण उद्या मध्यमाला सुरुवात करू. मध्यमा कशा काढायच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये, वेगवेगळ्या मालिकेच्या मध्ये हे आपण पाहूया. मी तुम्हाला स्लाइड पण पाठवतो जेणेकरून तुम्ही स्वतःही बघा. ठीक आहे, कुणाला काही प्रश्न? रेणुका, तुम्हाला काही प्रश्न? आता कालचा भाग थोडा रिपीट करायचा का? काल आपण काय शिकलो होतो ते रिपीट करायचं का थोडस? हो करा सर. हा, तर काल आपण याच पद्धतीनं म्हणजे मीनच काढायचं शिकलो, फक्त ती पद्धत वेगळी होती. ठीक आहे, तर ही जी पद्धत होती ही पहा. या ठिकाणी मीन काढण्याचं कसं होतं, एक छोटा फॉर्म्युला होता, ए इज इक्वल टू मध्य इज इक्वल टू सिग्मा एक्स भागिले एन. ठीक आहे, ज्यांना म्हणजे हे कालचं माहिती आहे त्यांना जर लेफ्ट होत असेल तर होऊ शकतात. आपण फक्त मागचं थोडंसं रिपीट करू जे काल नव्हते त्यांच्यासाठी, आणि आजचं लेक्चर इथेच थांबूया आपण. जे ज्यांना हे समजलेलं आहे त्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल. तर हे पहा, काल आपण काय शिकलो होतो, साध्या आकडेवारीमध्ये गणितीय माध्य कसा काढायचं. हे छोटा फॉर्म्युला आहे, ए म्हणजे गणितीय माध्य इज इक्वल टू, बरोबर, म्हणजे गणितीय माध्य बरोबर सिग्मा एक्स डिवायडेड बाय किंवा भागिले एन. या सूत्रामध्ये गणितीय ये म्हणजे काय तर गणितीय माध्य, सिग्मा एक्स म्हणजे सर्व घटकांच्या किमतीची बेरीज करायची, आणि एन इज इक्वल टू जसं तुम्ही मगाशी म्हणाला होता फ्रिक्वेन्सी किंवा विद्यार्थीची संख्या, तर तीच एकूण घटकांची संख्या. या ठिकाणी विद्यार्थी 1 2 3 4 5 असे दिलेले आहेत. 5 विद्यार्थ्यांना 80 मार्क असं नाही इथे, फक्त इथं 5च विद्यार्थी. साध्या पदमालिकेमध्ये आपण फक्त साध्या पद्धतीने मांडणी करत असतो. पद्माला मालिका बघितल्या त्या प्रमाणात एन इज इक्वल टू 5 आहे, आणि सिग्मा एक्स किती आले, ह्याचे सगळ्यांची बेरीज झाली 300 भागिले 5. ठीक आहे, तर इथं किती आलं, 300 ला 5 न भाग दिला तर किती येतात, 60 उत्तर आलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही मीन काढू शकता, किंवा आज जी शिकवली आपण लघु पद्धत तिला आपण शॉर्टकट मेथड म्हणतो, आणि हिला आपण डायरेक्ट मेथड असं म्हणत असतो. हे प्रत्यक्ष पद्धतीने पण तुम्ही काढू शकता मीन साध्या आकडेवारीमध्ये, किंवा मग त्या लघु पद्धतीने पण काढू शकता. मग गणित माध्य पकडणं, मग इथं 60 पकडला असता, अशा प्रकारचं गणित आपण मोठं केलं असतं. तर हे प्रत्यक्ष पद्धतीमध्ये अशा पद्धतीनं गणितीय माध्य काढायचं आहे, आणि लघु पद्धतीमध्ये जे मगाशी आपण अभ्यासलं त्याप्रमाणे काढायचं आहे. ठीक आहे, आता दुसरं जे आपण
खंडित पद्माला जेव्हा फ्रिक्वेन्सीसह दिलेलं असतं, समजा हे बघा 2 कामगारांना 50 रुपये वेतन आहे, या ठिकाणी हे उदाहरण घेतलेलं आहे. 3 कामगारांना 70, या ठिकाणचा फॉर्म्युला हे पहा, हे या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला किमती टाकायच्या, सिग्मा एफ एक्स डिवायडेड बाय एन. या ठिकाणी हे गणित केलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला वेतन पण दिलं आहे कामगारांचं 50, 70, 80. मग कामगार किती? पहिल्या 2 कामगाराला 50 रुपये वेतन आहे, 3 कामगाराला 70 रुपये, 4 कामगाराला असं. तसं विद्यार्थी गुण पण लिहू शकतो बरं का आपण. वेतन कामगारच्या ऐवजी हे विद्यार्थी आहेत आणि नाही, हे विद्यार्थ्याला मिळालेले गुण आहेत आणि हे विद्यार्थ्यांची संख्या आहे. मग एन किंवा सिग्मा एफ किती आले? 2, 3, 4, 5, 2 याची बेरीज केली 16 आली. एन इक्वल टू 16 आहे. आणि एक्स ची पण बेरीज, एक्सचं काय केलं? सिग्मा आपण एफ एक्स काढायचे. आपल्याला फॉर्म्युला काय सांगतोय? तर सिग्मा एफ एक्स काढा. तर मग एफ एक्स कसं काढायचं? 50 गुणिले, हा बरोबर, करेक्ट. मग सिग्मा एफ एक्स किती येईल? 1370 येईल. मग 1370 डिवायडेड बाय 16 केलं तर किती येईल बघा? तुमच्याकडे मोबाईल असेल, कॅल्सी असेल तर उद्या काय करा, कॅल्सी किंवा मोबाईल हातातच असतो तुमच्या, कॅल्सी, मोबाईल आणि वही पेन हे घेऊन बसा. म्हणजे तुम्हाला काही अडचण आली किंवा इथं काही स्लाइड वरती चूक असेल तुम्ही सांगू शकता मला की सर हे आकडा चुकीचा किंवा बेरीज करून सांगू शकता. तर ए इक्वल टू किती आलं बघा? 85.62. ठीक आहे, खंडित पद्मालेमध्ये. आता हेच आपण तिथं कसं केलं होतं? तिथं तुम्हाला बघितलं होतं बघा, आपण गृहीत माध्य पकडला होता आणि मोठी प्रोसेस केली होती मीन काढण्याची. इथं छोटी पद्धत आहे, प्रत्यक्ष पद्धत आहे. या पद्धतीनेही तुम्ही मीन काढू शकता किंवा त्या पद्धतीने पण काढू शकता. तुम्हाला परीक्षेत आलं तर तुम्ही या पद्धतीने पण उत्तर सेम येईल, त्या पद्धतीने पण उत्तर सारखंच येईल, उत्तर काही बदलणार नाही. ही एक त्या पद्धतीमध्ये सिग्मा एफ एक्स, त्या पद्धतीचं फॉर्म्युला काय आहे? ए एम अर्थमॅटिक मीन गृहीत माध्य प्लस सिग्मा एफ डी एक्स डिवायडेड एन असा फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी फक्त एवढा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पण हे फॉर्म्युले तुम्हाला पाठच पाहिजेत बरं का. फॉर्म्युले पाठ असल्याशिवाय, हे सूत्र तुम्हाला लक्षात असल्याशिवाय तुम्हाला स्टॅट जमणार नाही. त्यामुळे हे फॉर्म्युले आणि त्याच्या किमती कशा काढायच्या हे तुमच्या लक्षात आलं तर हे एकदम सोपं आहे. आता तेच मग वर्गांतराच्या सहाय्याने कसं काढलंय बघा. इथे 0 ते 10 मध्ये 2 विद्यार्थी संख्या आहे, 10 ते 20 गुण मिळणारे 4 विद्यार्थी संख्या आहे. तर या ठिकाणी मध्यबिंदू काढलाय आपण. त्या ठिकाणी पण मध्यबिंदू काढला होता लघु पद्धतीमध्ये. प्रत्यक्ष पद्धतीपणे पण आपण मध्यबिंदू काढलाय. आणि या ठिकाणी बघा आपल्याला सिग्मा एफ एक्स काढायचंय. तर या ठिकाणी काय केलं? 5 आणि 2 यांचा गुणाकार, एम आणि एफ याचा गुणाकार आपण केला. तर एफ एक्सच्या ऐवजी आपण मग तुम्हाला जर वाटलं तर एफ एम पण लिहू शकता बरं का. इथं तुम्हाला जर वाटलं, तुम्हाला समजण्यासाठी एफ एक्स म्हणजे एफ आणि हे एक्स, ही संख्या आपण एक्स पकडली होती, तर इथं एम लिहितोय ना आपण मध्यबिंदू. तर इथं तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये एफ एम पण करू शकता. ए इक्वल टू एफ सिग्मा एफ एम डिवायडेड बाय एन असं पण लिहू शकता. मग या ठिकाणी बघा एफ एम कसं काढलं? इक्वल टू 950 आणि एन तर आपण या फ्रिक्वेन्सीची बेरीज करायची असते, ती असते एन. एन इक्वल टू 30. तर 950 डिवायडेड बाय 30 31.67 हा गणितेमध्ये आलेला आहे. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण अशा पद्धतीने पाहिला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण वेगळ्या पद्धतीनं पाहिलेला आहे. आणि त्यानंतर गणितीय माध्यचे काही गुण कालच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासले होते. सोपी पद्धती आहे, सर्व चलाच्या किमतीवर आधारित आहे, सुस्पष्ट व्याख्या करता येते, पुढील गणिती प्रक्रिया करण्यास सुलभ असते म्हणून आहोत. आणि ही विश्वसनीय आहे, वास्तव आहे आणि गणितीमध्ये मध्यवर्ती मूल्य दर्शवते. अशा प्रकारचे काही गुण आहेत आणि त्याच प्रकारचे काही दोष पण आढळून येतात. या दोषांची पण कालच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा केली होती. आणि मग नंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं? लघु पद्धतीद्वारे साध्या मालिकेत कसं काढायचं, खंडित मालिकेत कसं काढायचं आणि वर्गांतर असणाऱ्या मालिकेत म्हणजे सतत पद मालिकेत कसं काढायचं मध्ये, याचा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये आपण केला. तर उद्या आपण काय करणार आहोत? मध्यमा किंवा मिडेन याचा अभ्यास डिटेलमध्ये करणार आहोत. आता हे मीन मध्ये कोणाला काही अडचण बघा, तुम्ही 2 पद्धती आहेत, प्रत्यक्ष आणि लघु पद्धत. या 2 पद्धतीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. दोन्हीपैकी जी तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. ठीक आहे, बोला, कोणाला बोलायचंय? सौरभ.
नाही सर ठीक आहे. रेणुका तुम्हाला समजलं ना कशा पद्धतीने दोन्ही पद्धतीत हो काढायचं? हो सर पहिली हो पद्धत सोपी समजलंय आहे. थोडं. हा, आणि पहिली पद्धत तुम्हाला एकदा समजली तर दुसरी पद्धत लगेच तुम्हाला कळेल. त्यामध्ये फक्त ग्रहित माध्य हा शब्द तुम्हाला नवीन वाटेल आणि डीएक्स कसं काढलंय आणि ग्रहित माध्य तुम्हाला गृहीत धरायचं आहे, अंदाजित माध्य आणि ग्रहित माध्यच्या साहाय्याने डीएक्स काढायचं आहे. ठीक आहे, आता आपण मग लेक्चर संपूया आजचं. उद्या बरोबर 1 ते थँक्यू 2 सर. जॉईन व्हा. ठीक आहे, सगळ्यांना सांगा 1 ते हो 2 तुम्ही जॉईन व्हा. ओके, चला धन्यवाद. हो. ओके, थँक्यू.